श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरू साईनाथाय नमः. सुरुवातीला हेमाडपंत म्हणतात, साधुसंत हे निरभ्र आकाशासारखे स्वच्छ तसेच निर्दोष असतात. त्यांच्या कथा ऐकताना श्रोत्यांनीही त्याचप्रमाणे स्वच्छ अंतकरणाने ऐकाव्यात, म्हणजे त्यांचं कल्याण होईल. हा देह क्षणभंगूर आहे. मिळालेला काळ सत्कारणी लावा, संतांच्या कथा ऐका, म्हणजे आपलं कल्याण होईल. आता मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे बाबा भक्तांना कसे थट्टा विनोद करत ज्ञान देत आणि त्यातही त्यांचं कसं हित साधत हे सांगितलेलं आहे. बाबांची थट्टासुद्धा आनंददायक होती. तिच्यात बोचरेपणा नव्हता. बाबा आपली थट्टा कधी करतील याची भक्त प्रेमाने अक्षरशः वाट पाहत. बाबांची थट्टा सर्वांना आवडे आणि त्यातल्या ज्ञानरूपी बोध आपल्या वाट्याला कधी येईल याची भक्त अक्षरशः वाट पाहत. जेव्हा बाबा हसत अभिनय थट्टा करत, तेव्हा बाबांचा दरबार खुलून येईल आणि भक्तांना परमार्थाचा लाभ होईल. पहिली कथा हेमाडपंतांची स्वतःविषयी आहे. दर रविवारी शिर्डीला मोठा बाजार भरतो. आजूबाजूचे शेतकरी व्यापारी आपला भाजीपाला विकण्यासाठी येतात. तेली तांबोळी हेही आपापला माल विकण्यासाठी येतात. अशाच रविवारी हेमाडपंत म्हणजे अण्णासाहेब बाबांच्याकडे मशिदीत आले होते. तिथे बाबांची सेवा चालू होती. भक्त गर्क होते. कोणी बाबांचे हात दाबत होते, कोणी पाय दाबत होते, कोणी काही इतर सेवा करत होते. बाबांच्या बरोबर तेव्हा माधवराव, बुटी, वामनराव हे इतर भक्तही होते. इतक्यात माधवरावांचं लक्ष अण्णासाहेबांच्या कोटाच्या बाहीकडे गेले. त्यांना तिथे काही फुटाणे चिकटलेले दिसले. हे काय अण्णासाहेब म्हणून त्यांनी ते हाताने झटकले आणि खाली पाडले, तर 20 फुटाणे पडले. यावरून थट्टा विनोदाला सुरुवात झाली. सर्वजण अण्णासाहेबांना चोरून फुटाणे खाण्याबद्दल खिजवू लागले. अण्णासाहेब म्हणाले की एकतर मी शिर्डीचा बाजारसुद्धा पाहिलेला नाही, मी फुटाणे कुठून आणणार. बाबा म्हणाले, नाही तुम्ही एकट्याने खाल्लेत. अण्णासाहेब म्हणाले की बाबा मी एकट्याने काही खात नाही, मला त्याची सवय नाही, आपल्याला माहीत आहे. बाबा म्हणाले, ठीक आहे, बरोबर कोणी असेल तर तू देतोस म्हणतोस, मग मी तर नेहमीच तुझ्याबरोबर असतो, मला दिलेस का. येथे हेमाडपंत निरुत्तर झाले. त्यांना बाबांचा धडा कळला. एक म्हणजे सर्वांना देऊन खावे आणि दुसरं देव नेहमी आपल्याबरोबरच असतो याची जाणीव ठेवावी. देवाला अर्पण न करता काहीही खाऊ नये. आपण कुठलाही विषय देवाला अर्पण केला नाही तर तो विनाशी आहे. कारण आपण जेव्हा देवाला अर्पण करतो म्हणजे आपण वाईट विषय देणारच नाही आणि वाईट विषय सोडल्याने आपलेच कल्याण आहे. सर्व विषय देवाची आठवण केल्याने सुटतात, हा या थट्टेचा बोध होता. देवता, प्राण, अग्नी, वैश्वदेव यांचा सत्कार न करता म्हणजे त्यांना काही न देताना जे एकटे खातात त्यांना दोष लागतो. देवाला न देता खाल्लेले अन्न हे आहुती न राहता तो फक्त एक विषय होतो आणि खाणाऱ्याला पाप लागते. परमार्थ त्यात साधत नाही. जेव्हा आपण अन्न ईश्वरार्पण करतो तेव्हा परमेश्वराला अर्पण केल्याने ते केवळ उदरभरण न राहता ईश्वरासाठी यज्ञार्पण होते. मग ते इंद्रियांसाठी विषय न राहता त्याचा जणू एक यज्ञच होतो. बाबा म्हणतात, कुठलाही शब्द, स्पर्श, रूप, गंध हे जे विषय आहेत या गोष्टी तुम्ही मला अर्पण करा. त्यामुळे त्यांचे विषयत्व दूर होईल. वासना नियंत्रित राहतील व हळूहळू तर पूर्ण नष्टच होतील. कुठल्याही विषयाचे ग्रहण करताना विषय हा सुद्धा गुरुरूपात आहे हे समजून राहावे. गुरुपासूनच विषय निर्माण होतात आणि गुरुतच ते पूर्ण होतात. गुरुला अर्पण केल्याने विषयातली वासना मरते आणि विषयांचं वेड हळूहळू कमी होतं. अशा तऱ्हेने गुरुसेवा केल्यास भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सर्व निर्माण होतील आणि तोच खरा परमार्थ आहे. बाबांना येथे फुटाण्याचं कौतुक नाही आहे. ते फुटाणे काय वाटेल तेवढे एका क्षणात पापणी न लावतासुद्धा काढतील. बाबांचा उद्देश हा भक्तांना परमार्थ बोध हा होता.
दुसरे म्हणजे बाबा इथं हेही सांगतात की दुसऱ्याच्या वाट्याचं अन्न हे आपण घेऊ नये. येथे म्हणून हेमाडपंत पुढं सांगतात की दुसऱ्याच्या वाट्याचं अन्न खाण्यानं दुष्परिणाम होतात हेही बाबांना सांगायचं होते. त्यासाठी त्यांनी कृष्ण सुदामाची गोष्ट सांगितलेली आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कृष्ण, बलराम व सुदामा एकत्र राहत व विद्याभ्यास करत. एकदा गुरुपत्नीनं लाकडे आणण्यासाठी कृष्ण बलरामाला जंगलात पाठवले. थोड्या वेळाने चणे घेऊन सुदामालाही तेथे पाठवले. जंगलात सुदामा कृष्णाची भेट झाली. कृष्ण दमला होता व सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. सुदामा हळूच पुरसुंडी सोडून एकट्यानं चणे खाऊ लागला. कृष्ण जागा झाला व दादा आपण काय खाता असं म्हणाला. सुदामाला सगळे चणे एकट्यानेच खावे वाटले. तो म्हणाला, कृष्णा माझे दात थंडीने वाजतायत, इथे खायला आहेच काय, माती. कृष्ण हसला आणि तथास्तू म्हणाला आणि त्यानंतर खरोखरच सुदामाच्या नशिबाची माती झाली. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आले. सुदैवाने पुढे जेव्हा सुदामा कृष्णाला भेटला तेव्हा पत्नीने दिलेले पोहे त्याने कृष्णाला अर्पण केले. तेव्हा त्याचं ते पूर्वीचं खोटं बोलण्याचं पाप नष्ट झालं आणि कृष्णानं मग त्याचं दारिद्र्य पार नाहीसं केलं. म्हणून एकट्यानं खाऊ नये, सर्वांना वाटून खावं असाही बाबांचा यात उपदेश आहे. जर सुदामाने सुरुवातीला चणे ईश्वराला मनाने अर्पण केले असते तर देवाचे वाटणारे चणे त्याने वाटून खाल्ले असते. त्याच्या नशिबी दारिद्र्यही आले नसते. बाबांची थट्टा ही केवढी बोधप्रद होती हे पहा. दुसरी कथा ही भक्त दामोदर घनश्याम बाबरे म्हणजे अण्णा चिंचणीकर आणि मावशी म्हणजे वेणुताई कौजलगी यांची आहे. बाबा मशिदीत नेहमीसारखे बसले होते. त्यांचा एक हात अण्णासाहेब दाबत होते तर मावशीबाई मागे बसून त्यांचे पोट दाबत होते. अण्णासाहेब स्वभावाने तिखट होते. त्यांचा स्वभाव हा बंदुकीच्या दारूसारखा होता. तो केव्हा स्फोट घेईल याचा काही भरोसा नव्हता. पण त्यांचं मन मात्र सरळ होते, कपट नसायचे आणि म्हणूनच ते बाबांना खूप प्रिय होते. तर अशा तऱ्हेने अण्णासाहेब आणि मावशीबाई सेवा करत असताना बाबा शांतपणे त्यांची सेवा स्वीकारत होते. अचानक मावशीबाईंचा तोल गेला आणि त्यांचे मुख अण्णासाहेबांच्या मुखापाशी आले. मजा म्हणून त्या बाबांना लटक्या रागाने म्हणाल्या की बाबा हा अण्णा म्हातारा झाला तरी त्याचं काही खरं नाही, तो माझा मुका घेतो आहे. असं म्हटल्याबरोबर अण्णासाहेब रागाने उभे राहिले. त्यांनाही थट्टा मजा वगैरे काही कळले नाही आणि त्यांच्या सरळसोट प्रभावाप्रमाणे ते रागावून म्हणाले, तू काय मला वेडा समजतेस का? तूच माझ्या तोंडाजवळ तोंड आणलंस तर मी काय करू? आणि मग त्यांचा वाद जोरात चालू झाला. मग ती कळ लागलेले बघून बाबा मध्ये पडले आणि ते म्हणाले की अरे अण्णा, तू कशासाठी एवढा रागावतोयस? या तुझ्या आई आहेत असं मान ना, आईचा मुका घेण्यात काही चूक नाही आहे. त्यामुळे ते दोघेही एकदम शांत झाले. वातावरण हलकं झालं. अण्णा आणि मावशी या दोघांनाही बाबांनी बोध दिला की एकमेकाकडे जर आपण आई मुलगा या नात्याने पाहिलं किंवा किमान आदराने पाहिलं तर भांडणच होणार नाही. मनाचा दृष्टिकोन महत्त्वाचा, शब्द महत्त्वाचे नाहीत. आपण जर सर्वांना आदराने वागवलं तर आपली भांडणं कशाला होतील? अशा तऱ्हेने त्या दोघांनाही त्यांनी बोध दिला. त्यानंतर एकदा मावशीबाई बाबांचे पोट दाबून सेवा करत होत्या. त्या जोरजोरात पोट दाबायच्या. त्यावेळी समोर बाबांचे भक्त बसले होते आणि त्या इतक्या जोरात बाबांचे पोट दाबत होत्या की भक्तांना त्याची काळजी वाटू लागली की बाबांना काही इजा वगैरे होईल का. तेव्हा ते तिथं बसलेल्या एका भक्तानं मावशीबाईंना सल्ला दिला की अहो मावशी, जरा पोट हळू दाबा, बाबांना दुखेल. असं त्यानं म्हटल्याबरोबर बाबा त्वेषाने उठले. त्यांनी हातात त्यांचा तो सटका घेतला आणि ते मशिदीतल्या खांबाकडे धावले. सटक्याचे एक टोक त्यांनी खांबाला रोवलं आणि दुसरं पोटाला लावलं आणि ते त्या खांबाला भिडले. सटका त्यांच्या पोटात घुसू लागला. खांबाला जोरात मिठी मारल्यानंतर पोटात सटका खोल रुतला आणि बघणाऱ्याच्या तोंडचं भीतीनं पाणी पळालं की आता बाबांचं पोट फुटतं की काय.
थोड्या वेळाने बाबा आपल्या पण शांत झाले आणि त्याने तो खांब सोडला. त्यांनी जणू भक्तांना इशारा दिला की प्रेमळपणाने केलेल्या सेवेचा मी भुकेल आहे, मला त्याचा कधीही त्रास होत नाही. तेव्हा त्या भक्ताला कळलं की भक्त आणि भगवंत याच्यामध्ये आपण विनाकारण जाऊ नये. भक्ताची सेवा ही भगवंताला प्रियच असते, त्याचा त्याला कधीही त्रास होत नाही. अशा रीतीनं बाबांच्या या कथा या भक्तांना कशा रीतीने थट्टेतून बोधप्रद होत्या याची आपल्याला कल्पना येईल. पुढील अध्यायात भक्त दामोदराची कथा ऐकू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.